नमस्कार मैत्रिणी, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोत्यांचे नवीन प्रकारचे फूल कसे बनवायचे ते शिकणार आहे। ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य गोल्डन मोती आणि रंगीत मोती। हे रंगीत मोती 5 नंबरचे आहे, गोल्डन मोती 4 नंबरचे आहे। नायलॉन धागा घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनलसाठी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे पहा, हे अशा प्रकारचं फूल आपल्याला बनवायचं आहे। हे पहा, सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला धाग्यामध्ये 16 मोती ओवायचे आहेत। ते कसे? एक गोल्डन, एक रंगीत, असे 16 मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। एक गोल्डन, एक रंगीत, एक गोल्डन, एक रंगीत, असे 16 मोती मी आता धाग्यामध्ये ओवून घेते आहे। पहा, हे पहा, हे 16 मोती आता मी धाग्यामध्ये ओवून घेतले आहे। पहा, आणि आता त्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे। गोल कसा बनवायचा ते पहा। हा जो गोल्डन मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे। हे पहा, हे असे सुई बाहेर काढली, हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे। आता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होतो। हे पहा, असा आपला गोल तयार झालेला आहे। हा असा गोल तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण हे जे गोल्डन मोती ओवलेले आहे त्या गोल्डन मोत्याच्यामध्ये आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता हा गोल्डन मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची। ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे। आणि इथे आता आपल्याला 3 गोल्डन मोती ओवायचे आहे। ते 3 गोल्डन मोती आणि हा एक मोती, अशी चौकट आपल्याला इथे बनवायची आहे। हे पहा, आता मी 3 गोल्डन मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। हे 3 मोती ओवले पहा, आणि हा जो गोल्डन मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे। ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे। ही अशी चौकट डिझाईन आपली इथे तयार होते। अशा आपल्याला 8 चौकट बनवायच्या आहे गोल्डन मोत्याच्या मध्ये सुई काढून। हे पहा, मी परत आता पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली। हा एक रंगीत आणि हा एक गोल्डन, अशी ह्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे। आता आपण परत 3 गोल्डन मोती धाग्यात ओवून घेऊ। हे 3 गोल्डन मोती ओवून घेतले आणि परत हा जो एक गोल्डन मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची। ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे। ही दुसरी आपली चौकट इथे तयार झाली। परत ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची, ह्या गोल्डन मोत्यात काढायची। ह्या गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढल्यावर 3 गोल्डन मोती ओवायचे आणि त्याच गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढायची। अशी चौकट डिझाईन आपली तयार होते। मी तुम्हाला परत एक करून दाखवते। पहा, ह्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण आणि परत 3 मोती आपण गोल्डन ओवून घेणार आहे। हे पहा,
हे 3 मोती ओवून घेतले आणि हा जो गोल्डन मोती आहे, हा ज्याच्यातून धागा काढला तो, त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. ही अशी इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली पहा. हे अशा तुम्हाला इथपर्यंत करायचे आहे. अशा 8 चौकट आपल्याला बनवायच्या आहे. आता मी तुम्हाला पुढे कसं करायचं ते दाखवते. हे पहा, हे माझं इथे चौकट डिझाईनचं फूल तयार आहे. आता मी तुम्हाला एक शेवटचा भाग दाखवणार आहे कसा करायचा ते. आता माझा हा एकच मोती आहे, ह्याच्यातून आपण चौकट करणार आहे. तर आता मी ह्या एका गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता हा एक गोल्डन मोती. आता परत आपण 3 गोल्डन मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत हा जो गोल्डन मोती आहे त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. तर ते ही गाठ आहे, ही गाठ थोडीशी आपण साईड अशी बाजूला करायची, थोडी मागे ओढून घ्यायची आणि त्याच मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढून घेणार आहे. ही पहा, ही अशी सुई मी काढून घेतलेली आहे. आता ही आपली इथे एक डिझाईन तयार झाली चौकटची. हे पहा, ही अशी चौकट डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण हा जो एक मोती आहे गोल्डन, त्याच्यातून सुई बाहेर काढू पहा. हा गोल्डन मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर त्याच्या पुढच्या मधला जो गोल्डन मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हा गोल्डन मोती, मधला जो गोल्डन मोती, त्याच्यात आता आपल्याला पाकळी बनवायची आहे फुलाची. हे पहा, मी ह्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. 4 मोती आहे, 1 2 3 4. तर हा जो मधला मोती आहे त्याच्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे पहा. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले. परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि परत 3 रंगीत मोती घ्यायचे आहे. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले. 4 रंगीत, 1 गोल्डन, 3 रंगीत, असे आपण किती मोती ओवून घेतले? 8. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 3 मोती साईडला करायचे आहे आणि हा जो गोल्डन मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे परत आपली चौकट डिझाईन तयार होते. सगळे मोती मागे सरकवायचे आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. ही अशी आपली इथे डिझाईन तयार झाली पहा. आता आपण परत इथे 4 मोती ओवून घेणार आहे रंगीत. हे 4 मोती ओवून घेतले पहा. आणि आता पहा, आता काय करायचं, आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. तर ही जी चौकट आहे दुसरी गोल्डन मोत्याची, त्याच्यातला हा मधला मोती, ह्याच्यातून ती आपल्याला ही सुई अशी बाहेर काढायची आहे. ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून आपण 4 रंगीत, 1 गोल्डन, 3 रंगीत असे मोती ओवून घेतले आणि हा जो मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, इथे आपली ही पाकळी तयार झाली आणि हे अशी पाकळीला आकार द्यायचा आहे. आता परत आपण 4 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणारे. ह्या सुद्धा आपल्याला 8 पाकळ्या बनवायच्या आहे. हे 4 मोती ओवून घेतले. 1 गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि परत 3 रंगीत मोती घ्यायचे आहे. आणि परत आपल्याला गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. हा गोल्डन मोती, ह्याच्यातून सुई आपल्याला
बाहेर काढायची आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, वरचे मोती मागे सरकवून द्यायचे आहे। हे पहा, ही आपली इथे दुसरी पाकळी तयार होत आली। आता परत आपण 4 मोती धाग्यामध्ये रंगीत ओवून घेऊ। 2 पाकळ्या आपल्या इथे झालेल्या आहे। हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि आता ही जी तिसरी चौकट आहे गोल्डन मोत्याची, त्याच्यातला हा जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची। पहा, ही तिसरी चौकट, हा गोल्डन मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची। मधला गोल्डन मोती, ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे। ही इथे आपली दुसरी पाकळी तयार झाली पहा। आता परत आपण 4 रंगीत मोती ओवून घेऊ। एक गोल्डन मोती घेऊ, परत 3 रंगीत मोती घेऊ, आणि हा जो गोल्डन मोती आहे ह्याच्यातूनच आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे। पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे, बाकीचे मोती मागे सरकवायचे आहे। परत आता आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। हे 4 मोती ओवून घेतले आणि हा जो गोल्डन मोती आहे ह्याच्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढायची। मधला गोल्डन मोती चौकटीतला हा लक्षात ठेवायचा। ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतली। ही इथे आपली तिसरी पाकळी तयार झाली पहा। आता परत आपण 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे। एक गोल्डन मोती आणि परत 3 रंगीत मोती। हे पहा, हे 3 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे। आणि परत आपण हा जो गोल्डन मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे। हा गोल्डन मोती, 4 रंगीत, 1 गोल्डन, परत 3 रंगीत अशी आपण सुई बाहेर काढली पहा। आणि आता परत इथे आपण 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे। तीन आणि 4 हे 4 रंगीत मोती ओवून घेतले। आणि आता ही जी पुढची चौकट आहे त्या चौकटमधला हा गोल्डन मोत्यांची चौकट आहे, त्या चौकटमधला हा जो मधला गोल्डन मोती आहे त्याच्यातून सुई आपण परत बाहेर काढणार आहे। हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे। धागा ओढून घ्यायचा आहे। आता परत आपल्याला 4 रंगीत मोती ओवायचे आहे। एक गोल्डन मोती, परत 3 रंगीत मोती, हे 3 रंगीत मोती ओले। आणि आता परत आपण ह्या गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे। हे वरचे 4 रंगीत मोती, मध्ये गोल्डन मोती आणि हे 3 रंगीत मोती अशी सुई आपण मोत्यांमधून ओवून घेतलेली आहे। आणि हा जो एक गोल्डन मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे। मोती बाहेर मागे सरकवून घ्यायचे आहे। परत आपण 4 रंगीत मोती धाग्यात ओवून घेऊ। हे 4 रंगीत मोती ओले आणि ही जी पुढची चौकट आहे त्याच्यातला हा मधला मोती, ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची, धागा ओढून घ्यायचा आहे। हे पहा, ही आपली 5वी पाकळी तयार झाली। आता परत आपण
4 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। चार रंगीत, एक गोल्डन, परत 3 रंगीत। हे मोती ओवून घेतले आणि आता परत आपण हा जो गोल्डन मोती आहे त्याच्यातनं सुई वरती काढणार आहे। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे। आणि ही जी दुसरी पुढची चौकट आहे ह्याच्यातला हा मधला मोती, गोल्डन चौकट मधला गोल्डन मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली। पहा, ही आपली पाकळी तयार झाली। आता परत आपण 6वी पाकळी आपली तयार झाली। आपल्याला 8 पाकळ्या करायच्या आहे। परत आपण 4 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि एक गोल्डन मोती आणि परत 3 रंगीत मोती आणि परत आपल्याला ह्या एका गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। हा एक गोल्डन मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली। पहा, धागा ओढून घ्यायचा आहे, मोती मागे सरकवायचे आणि आता परत आपण 4 रंगीत मोती धाग्यात ओवून घेऊ। हे 4 रंगीत मोती आपण धाग्यात ओवून घेतले आणि आता ही शेवटची चौकट, ह्या शेवट चौकट मधला हा जो खालमधला गोल्डन मोती आहे ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे। धागा ओढून घ्यायचा आहे। आपल्या 7 पाकळ्या इथे तयार झाल्या। पहा, आता आपल्याला 8वी पाकळी बनवायची आहे। हे असे आपण इथे असं दाबून घेणार आहे। आता आपल्याला 8वी पाकळी बनवायची, त्याच्याकरता आपण परत 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे धाग्यामध्ये। परत एक गोल्डन मोती आणि परत 3 रंगीत मोती आणि परत आता आपण ह्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे। आपलं इथे हे फूल तयार होत आलेलं आहे। पहा, परत आता आपल्याला 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे। हे 4 रंगीत मोती आपण ओवून घेतले आणि आता आपल्याला काय करायचं, ह्या पाकिटलाच हा जो मोती आहे मधला, त्याच्यातूनच सुई आपण बाहेर काढणार आहे। पहा, हा मधला मोती, गोल्डन मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली। ही आपली 8वी पाकळी इथे तयार झाली आहे। हे पहा, ही अशी 8वी पाकळी तयार झाली। आता आपली ही एक स्टेप झाली, ही दुसरी स्टेप झाली, ही तिसरी स्टेप झाली। आता आपण चौथी स्टेप कशी करणार आहे ती तुम्हाला दाखवते। आता आपण ह्या मोत्यातमधनं सुई बाहेर काढू। हा एक गोल्डन मोती चौकटमधला, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपण हा एक गोलातला रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढली। हा गोलातला रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली। नाहीतर मग आपण हा एक गोल्डन मोती आहे खालचा, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली। आता आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची। आता आपण परत ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। आपल्याला ह्या मधल्या मोत्यात सुई आणायची आहे। आता आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि हा एक रंगीत मोती
ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि हा मधला रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. आणि आता इथे आपल्याला परत 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 रंगीत मोती आपण ओवून घेतले. परत एक गोल्डन मोती. आता आपण ह्या पाकळ्या तयार केल्या, अशाच आपल्याला इथे लहान लहान पाकळ्या बनवायच्या आहेत. आता एक गोल्डन मोती, परत 3 रंगीत मोती. फूल एकदम सोपं आहे, करून पहा. हे पहा, हे 3 रंगीत मोती ओवून घेतले. आणि आता परत आपल्याला हा जो एक गोल्डन मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. परत आता आपल्याला 4 रंगीत मोती धाग्यात ओवायचे आहे. आता आपल्याला ह्या परत छोट्या छोट्या 8 पाकळ्या बनवायच्या आहेत. जशा आपण वरती बनवल्या तशाच पाकळ्या आपल्याला इथे बनवायच्या आहे. हे 4 रंगीत मोती ओवले आणि हा जो मधला मोती आहे ह्या चौकट मधला, त्याच्यातून सुई आपल्याला परत त्या समोरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपली ही एक पाकळी तयार झाली. परत आपण इथे 4 रंगीत मोती ओवून घेऊ. अशा आपल्याला 8 पाकळ्या बनवायच्या आहे. हे 4 मोती ओवून घेतले रंगीत. परत एक गोल्डन मोती घ्यायचा आणि परत 3 रंगीत मोती घ्यायचे. हे 3 रंगीत मोती घेतले आणि आता आपण ह्या गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हा गोल्डन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण 4 रंगीत मोती धाग्यात ओवून घेऊ. हे 4 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि पुढची जी पाकळी आहे, ही जी पाकळी आहे आपली पुढची, ह्या पाकळीतला हा मधला मोती ह्याच्यातून सुई ही पाकळी, ह्या पाकळीतला हा खालचा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली. आता आपल्याला तिसरी पाकळी बनवायची आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे. ह्याच्यात मी जोड मोती सुद्धा वापरून घेतलेले आहे. हे 4 रंगीत मोती ओवले. एक गोल्डन मोती घ्यायचा, परत 3 रंगीत मोती घ्यायचे. हे 3 रंगीत मोती घेतले आणि ह्या गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा गोल्डन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे. अशी इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झालेली आहे. परत आता आपण धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे. आणि लगेच आपली पुढची पाकळी आहे. पुढच्या पाकळीतल्या ह्या खालच्या चौकटमधला हा एक रंगीत मोती, त्याच्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. ही आपली तिसरी पाकळी इथे तयार झालेली आहे. आता आपण परत 4 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 4 रंगीत मोती ओवले. परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि परत 3 रंगीत मोती आपल्याला धाग्यात ओवायचे आहे. हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतले आणि परत आता हा जो गोल्डन मोती आहे त्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. मोती मागे सरकवायचे आहे. आता आपण परत 4 रंगीत मोती धाग्यात ओवून घेऊ.
अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार होत आलेलं आहे. हे पहा. आणि ही जी पाकळी केली आहे आपण, हिच्यातला हा मधला खालचा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली. पहा, ही आपली 1 2 3 4 पाकळ्या आपल्या इथे तयार झाल्या. आता परत आपण 4 रंगीत मोती धाग्यात ओवून घेऊ. 4 रंगीत, 1 गोल्डन आणि परत 3 रंगीत असे मोती ओवून घ्यायचे आहे. दरवेळेस आपल्याला हीच पद्धत करायची आहे. ह्याची तुम्ही समयभोवतीची महिरप करून पहा, खूप सुंदर दिसते. ह्याच्यात कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान दिसतं. पहा, आता आपण ह्या गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढली. आपली ही 5वी पाकळी तयार होत आलेली आहे. आता आपण परत धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवून घेऊ. आणि पुढची जी पाकळी आहे, पुढच्या पाकळीतला चौकटमधला जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपण सुई समोरच्या दिशेने बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढायचा आहे. आता आपल्याला परत धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवायचे आहे. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले. परत 1 गोल्डन मोती ओवायचा आहे आणि परत 3 रंगीत मोती ओवायचे आहे. आणि ह्या गोल्डन मोत्यामधनं सुई बाहेर काढायची आहे. हा गोल्डन मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण 4 रंगीत मोती धाग्यात ओवून घेणार आहे. हे 4 रंगीत मोती आपण ओवून घेतले. आणि आता पुढच्या पाकळीतला हा मधला मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. 5 पाकळ्या आपल्या इथे झालेल्या आहे. आता आपण 6वी पाकळी करणार आहे. 1 2 3 4 5 6 2 पाकळ्या आपल्या बाकी आहेत. आता परत आपण 4 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. आता आपल्या 2च पाकळ्या बाकी राहिलेल्या आहे. चार रंगीत मोती, 1 गोल्डन मोती, परत 3 रंगीत मोती, आणि आता परत आपण ह्या एका गोल्डन मोत्यातनं सुई वरती काढणार आहे. ही अशी सुई आपण वरती काढून घेतली. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत 4 रंगीत मोती धाग्यात ओवायचे आहे. आणि पुढच्या पाकळीतल्या चौकटमधल्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. हा मधला मोती, हे पहा, मी सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला 4 रंगीत मोती ओवायचे आहे. आपली ही शेवटची पाकळी आहे. पहा, चार रंगीत, 1 गोल्डन, 3 रंगीत, आणि परत ह्या गोल्डन मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. हा 1 गोल्डन मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपला धागासुद्धा संपायला आलेला आहे. आता आपण धाग्यामध्ये परत 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे आणि त्याच पाकळीतून आपण परत सुई बाहेर काढून घेणार आहे समोरच्या पाकळीतून.
अशा प्रकारे आपलं हे फूल इथे तयार होत आलेलं आहे. हे पहा, आणि ह्या पाकळीतला हा मधला मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. अशा प्रकारे आपलं हे फूल इथे तयार झालेलं आहे. सुंदर असं फूल इथे आपलं तयार झालेलं आहे. आता मी धागा छोटासा आहे त्यामुळे इथेच गाठ पाडून घेणार आहे, कारण आता आपला धागा छोटासा राहिल्यामुळे सुई आपल्याला प्रत्येक मोत्यातून फिरवता येणार नाही. त्याच्याकरता मी इथेच गाठ पाडून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार झालेलं आहे. हे पहा, मी गाठ पाडून घेते आहे. अगदी छोटासा धागा उरलेला आहे पहा. तर मी त्याची छोटीशी गाठ इथे पाडणार आहे, कारण मला लगेच हे फूल उसवायचं आहे पुढची डिझाईन करायला. हे पहा, हे इथे गाठ पाडून घेतली, आणि तरी पण आपला छोटासा धागा इथे उरलेला आहे, तो मी कात्रीने कापून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपले फुलं इथे तयार झालेले आहे. हे पहा, अशा प्रकारे आपले हे फुलं इथे तयार झालेले आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.